निवडणुकांचा माहोल आहे, त्यामुळे गेली 4-4.5 वर्ष एकमेकांवर जाहीर टीका करणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सध्या मात्र एकमेकांचे गोडवे गात आहेत. जसं मुंबईकरांची उद्धव ठाकरेंना आठवण झाली नाही, तशी फडणवीस सरकारचे जुने अपयशी कामही त्यांना आता दिसत नाहीये. आणि त्यामुळे पाहूयात यावरचा एक रिपोर्ट. युतीची घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरे फडणवीसांची पहिली सभा. आधी टीकेचा भडीमार आणि आता कौतुकच कौतुक. युतीची चर्चा गेली खड्ड्यात. पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करते ते बोला. या गेल्या 5 वर्षात आता आपण ज्या काही कामाची यादी वाचली, जे चांगले ते चांगले, त्याला कधीच आम्ही वाईट म्हटलं. आधी चौकीदार चोर आणि आता मोदींना पंतप्रधान करणार. कडुलिंबाने आम्ही कीड मारत होतो, त्या कडुलिंबाला सुद्धा कीड लागली. म्हटलं असंच झालेलं आहे. हल्ली पहारेकरी सुद्धा चोऱ्या करायला लागलेले आहेत. अजूनही मी त्यांना नरेंद्र भाईच बोलतो. नरेंद्र भाई, एक अभिमान आहे की आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती माझ्या देशाची पंतप्रधान आहे. शिवसेना एक की महाराष्ट्र होती भगवा फडकवे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही आशा जर त्या संपली तर देशात जो अंधार पसरेल. भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ज्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला, ही अभेद्य युती आहे. राजकीय वातावरण कसं तात्काळ बदलतं हे उद्धव ठाकरेंनी आणि मुख्यमंत्र्यांनी अमरावतीत दाखवून दिलं. गेल्या काळात अफजल खानाची फौज, चौकीदार चोर आणि युती सडल्याच्या घोषणा विसरून उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी गळ्यात गळे घातले. सगळे दिवस होते ना, हे 5 वर्ष संघर्ष सोडावं. मला एक सांगा, कोणाबरोबर जुळवायचं? 50 वर्ष ज्यांच्या बरोबर आपण संघर्ष केला ते आपल्याला जवळचे का? दुर्दैवाने गेले 5 वर्ष ज्याच्याबरोबर संघर्ष झाला तो आपल्या जवळचा. कोणाला मिठ्या मारायच्या? कोण जवळचा? मी तर म्हणतो ठीक आहे, मधला हा काळ जो झाला त्यावेळेचं जे काय होते, युती आपली होती, आपल्याकडे काही नव्हतं तेव्हा आपण एक दिलाने काम करत होतो. अरे ही लोक आज पाहिजे होती, बाळासाहेब पाहिजे होते आणि अटलजी पाहिजे होती. त्यांना हे वैभव, त्यांनी जे काही मरमर मेहनत केली, कष्ट केले, त्यांनी हे वैभव बघायला पाहिजे की आम्ही दगडावरती आमचं आयुष्य वाहून टाकलेलं आहे. अशा या 2 पक्षांची युती ही विचारांनी केलेली युती आहे. ही केवळ सत्तेकरता झालेली युती नाही. आणि म्हणून इतके वर्ष ही युती टिकली आणि यापुढे देखील ही युती टिकणार आहे. आणि तुम्ही सगळे जे माझ्या समोर आहात, तुम्ही सगळ्यांनी एकदा मनात आणलं की ही युती फेविकॉल का मजबूत जोड होणार आहे, जो टूट नहीं सकता अशा प्रकारचा जोड होणार आहे. युतीबद्दल बोलून झाल्यानंतर दोन्ही नेते मुद्द्यावरती आले आणि विरोधकांचा समाचार घेतला. नुसतं लढत राहायचं आणि दुसरा आनंदराव तुम्ही काळजी करू नका. अजिबात दुसरा कोणी दारुडी येऊ द्या, कोणी येऊ द्या, सापाची अवलाद आपल्यामध्ये नाही. मुंगूस आणि साप या दोन्ही अवलादी आपल्याकडे नाही. आपल्याकडे दोन्ही पक्षाचे वाहन आहेत. आणि त्या दारुड्याला म्हणा पुंगी वाजवत बस, पण ती पुंगी सुद्धा गाजराची वाजली तर वाजली, तर मोडून खाल्ली. आज परिस्थिती अशी आहे की कुठल्याच टीमचा कॅप्टन आमच्या विरुद्ध खेळायलाच तयार नाही. एका कॅप्टनने घोषित केलं मी उभा राहणार, त्यांनी सांगितलं मी उभा राहणार. खूप जल्लोष झाला. त्यांच्या पक्षाने सांगितलं साहेब उभे राहणार, साहेब उभे राहणार, साहेब उभे राहणार. 15 दिवसांनी साहेबांनी घोषित केलं मी पाठीमागे चाललो, मी उभा राहणार नाही. एक कॅप्टन पाठीमागे गेले. दुसऱ्या कॅप्टननी आधीच घोषित केलं मी उभा राहणार नाही, माझी पत्नी उभी राहील. कोणाची तयारी एवढी? बरं, टीका करायची मी अजून कोणावर टीका करत नाही, कारण मला पंचायत अशी झालेली की कोणावर टीका करायला गेले तो उद्या नेमका तो शिवसेनेत नाही तर भाजपात. वडील एक बोलतात, पोरगा दुसरं बोलतोय, पोरगा एक बोलतोय, वडील तिसरं करतायत. मग टीका करू कोणावर? आता तीच पंचायत झालेली आहे. म्हणजे पवारांवरती टीका करायची, अजून करायची की नाही माहित नाही. फक्त त्यांना भाजपात घेऊ नका. आता काल परवा अजित पवार म्हणाले की जेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नर्सरीत होते.
अजित दादा, मी नर्सरी पास झालो, त्याच्यानंतर शाळा पास झालो, मी कॉलेज पास झालो, मी आता मुख्याध्यापक आहे, तुम्ही नेमके कुठे आहात सांगा, तुम्ही तिथेच राहिला. कालपर्यंत युतीतच सामना रंगला होता, पण निवडणुका समोर आल्या आणि नीतिमत्ता आणि हिंदुत्वाची अचानक आठवण झाली. आता मतदारांना नेमकं गेल्या 5 वर्षातलं काय काय आठवतं हेही पाहणं महत्वाचं ठरेल. सुरेंद्र आकोडे, TV9 मराठी, अमरावती. एक छोटा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.